मला थोडी विश्रांती घेऊन द्या. लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी. जय श्रीराम. सकाळी शॉपला बसलो होतो तेवढ्यात गौरव आला. म्हटलं गाडीला कोणतं हत्यार लावलंय. कैलास म्हणे माझा स्नॅप काढू नको. म्हटलं नाही रे, रोज सारखं आज बी ट्रॅफिक होती सटाणामध्ये, पण आज काय भांडण झाले नाही. गर्दी होण्याचं कारण हेच आहे, कारण 10वीचा पेपर होता. तुमच्या भाऊने एक नवीन शोध लावलाय. बरं झालं मी सायन्सला नाही तर काय केलं असतं काय माहिती. कॉलेजला म्हटलं लांबूनच पाहून घे मला. सायंकाळी चेतन सोबत आपण निघालो होतो जिमला. तुझ्या रोप घे म्हटलं, मला काही जमत नाही ते काही. अरे लाजू नको ना. आज आपण जिम मध्ये घेणार होतो लेगचं वर्कआउट. प्रॉपर वॉर्मअप करून घेतला आणि चालू केलं आपलं वर्कआउट. इथे काय झालं होतं काय माहिती, अचानक विचार बदलून गेले होते माझे. पहिली एक्झरसाइज आपण घेतली होती स्टँडिंग लंजेस. याच्या आपण 3 मेन सेट घेतले 12 रेप्ससाठी इच लेग. नंतर आपण घेतले होते सुमो स्क्वॉट. याच्या आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. लेगचं वर्कआउट म्हटलं का जीवावरच याचं थोडं. नंतर आपण घेतलं होतं सुमो स्क्वॉट. याच्या आपण 3 सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. मला वाटलं एकच रेप मारायचे. लगेच चेतन बोलला ठेवू नको अजून मार म्हणे. जेवढे पॉसिबल होतील तेवढे मारले आपण. पुढचा सेट आपण घेतला लेग एक्सटेन्शन. याच्या आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. 3 सेट कंप्लीट झाल्यानंतर आपण सुपर सेट घेतला होता वेट ड्रॉप करत मॅक्स रेपिटेशनसाठी. मला वाटलं संपलं लेगचं वर्कआउट, पण अजून लेग प्रेस बाकी होते. याच्या आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. तुम्हाला मी सगळे मेन सेट दाखवतो, पण कधीतरी मी तुम्हाला फेलियरचा सेट दाखवतो. लेगचं वर्कआउट संपून आपण सुरुवात केली होती शोल्डरला. शोल्डरसाठी आपण घेतला होता साईड रेजेस. याच्या आपण सुपर सेट घेतले होते 3. याच्यामध्ये वेट ड्रॉप करत आपण मॅक्स 3 सेट मारले. वर्कआउट संपल्यानंतर आपण करणार होतो पोझिंग. वर्कआउट आपण लेगचं पण केलं होतं, पण पोझिंग करायला शोल्डरचं आवडतं म्हणून पोझिंग शोल्डरची केली. वर्कआउट संपल्यानंतर मस्त शेंगदाणे घेतले होते आणि आपण निघालो होतो घराकडे. जय श्रीराम.